आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय म्हणी, काय म्हणतायत तुझे खबरी? नाही म्हणजे मतदारांचा कौल काय? इलेक्शन तर झालंय, काय चॅनलवालेही त्यांचं एक्झिट पोल देत आहेत, पण मला तर तुझ्या एक्झिट पोल मध्ये इंटरेस्ट आहे. साहेब सांगतो, मला फक्त 2 दिवसांचा वेळ द्या, मी अगदी बूथ वाईज सांगतो. लहान मुलगाही सांगेल की मीच जिंकणार आहे म्हणून. मला फक्त एवढीच माहिती हवी आहे की मी किती मार्जिननी जिंकणार आहे ते सांगतो साहेब. सुजित, काय झालं? कसला विचार करतोयस? अरे जेवण गार होते बाळा, जेवून घे पटापट. मॉम मला भूक नाहीये, नकोय मला. अरे सुजित, अरे उपाशी पोटी झोपणार आहेस का? झोप येणार आहे का तुला सुजित? अरे हो शालिनी, आता लहान आहे का तो? नसेल भूक त्याला, राहू दे. साहेब मी बघतो. पोलीस? चल स्वानंद. मॅडम तुम्ही जा, मी इथेच थांबते. ऑल राईट. शिंदे चला. सो तुम्ही इथे यावेळी मी पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं नाहीये. सर, आम्ही पोलीस प्रोटेक्शन द्यायला नाही आलो. तुमचा मुलगा सुजित याला स्वानंदी रेप केस मध्ये चौकशीसाठी अरेस्ट करायला आलो. व्हॉट? सुजित, त्याचा या केसशी काय संबंध? त्याचा संबंध आहे की नाही तेच फाइंड आउट करायचं. सर, तो आमच्या संशयितांपैकी एक आहे. चौकशीमध्ये तो निर्दोष वाटला तर त्याला आम्ही लगेच सोडून देऊ, पण सध्या तरी आम्ही त्याला अटक करायला आलोय. अहो इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? हे माझा सुजित आणि रेप केस? अहो बायकांचा तो इतका रिस्पेक्ट करतो आणि त्याच्यावर कसले घाणेरडे आरोप लावताय तुम्ही? रिस्पेक्ट करणारा रेप करत नाही असं थोडीच आहे. संधी आणि बाई दोन्ही एकत्र दिसल्या की मोठमोठ्या नीतिवान लोकांमधला नर जागृत होतो. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय? शालिनी, जरा शांत राहा, मी बोलतोय त्यांच्याशी. इन्स्पेक्टर, तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे ते? येस सर. म्हणून तर मगाशी तुम्हाला सॅल्यूट केलं ना. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही ह्या वेळेला माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला अरेस्ट करण्याचं धाडस करताय. याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? परिणामांची पर्वा मी कधीच नाही केली सर, आणि म्हणूनच माझी दर 6 महिन्यांनी बदली होत राहते. या बदलीची सवय झाली आहे मला आता, पण परिणामांची पर्वा न करण्याची सवय अजूनही झाली नाही. उद्या सकाळीच मी काही... सर, उद्या सकाळी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण आत्ता रात्री मी तुमच्या मुलाला घेऊन जाते. सर, आमच्या पोलिसी कारवाईमध्ये प्लीज अडथळा आणू नका. मी आत्तापर्यंत खूप शांतपणे तुमचा मान राखून हे सगळं डील करते. सो प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर एव्हाना तुमच्या मुलाला घराबाहेर काढून रस्त्यावरून फरफटत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं असतं. पण सर, तुमचा रिस्पेक्ट ठेवते मी. सो प्लीज तुम्ही पोलिसांचाही रिस्पेक्ट ठेवा आणि आमची कारवाई आम्हाला करू द्या. नाही, तुम्ही माझा रिस्पेक्ट ठेवला नाही असं नाही,
पण मी काय सांगतो हे ऐकून घ्या. जे काय आहे की सुजित तरुण आहे, अल्लड आहे. ह्या वयामध्ये तरुण मुलं हे असं करतात, पण म्हणून तू कोणाचा रेप करणार नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर. मी तुम्हाला सुजितला अटक करू देणार नाही. मी कमिशनरशी बोलतो. सर प्लीज ती चूक नका करू. निवडणुका झाल्यात पण अजून निकाल बाकी आहे. त्यामुळे आम्हाला आमचं काम शांतपणे करून द्या. तुम्ही आमच्या कामात अडथळा आणलात किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न जरी केलात तरी इथे मीडिया येईल 10 मिनिटात. आणि मग मीडिया समोर तुमच्या मुलाला तुमच्याच घरातून बाहेर काढून असं फरफटत नेणं बरं नाही ना दिसत. नाही म्हणजे तुमच्याच इज्जतीचा विचार करून बोलतेय मी असं. सो प्लीज सपोर्ट अस. आमचं काम आम्हाला करू द्या. हो थांबलात काय? लावा कमिशनरांना फोन आणि सांगा हे आपल्या सुजितला अटक करते थांबवायला. तुम्ही जरा शांत बसा शालिनी. मी बोलतो ना त्याच्याशी आणि तुम्ही थँक्यू सर. सुजित खाली ये. तुला पण यायला लागेल चौकशीसाठी पोलीस स्टेशनला. मी एक फोन केला की तासाभरात हजर व्हायचं. फोन केला की हजर होईल. सुजित काय काय झालंय? झालं काहीच नाहीये, पण तू काय केलंयस ते विचारण्यासाठी तुला पोलीस स्टेशनला न्यायचं. मिस्टर सुजित सरपोतदार, तुम्हाला स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून आम्ही अटक करत आहोत. शिंदे. अहो अहो नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मणी डॅड मी काय नाही. मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. मी खरं सांगतो. प्लीज सोडा मला प्लीज. तुझी चौकशी झाली की तुला सोडणारच आहे. हा फक्त चौकशीच्या वेळेला खरं बोल म्हणजे झालं. जितका जास्त लवकर खरं बोलशील तितका लवकर सुटशील. शिंदे चला. अहो सुजितला सोडा. नाही माझ्या मुलाला सोडा. ती मुलगी खोटं बोलते. काय केलं